दिन के 11:15 नमस्कार मंडळी, तर कसं काय, मी सूरज पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे आपला शिमग्याचा पहिला दिवस. भावाचा आवाज खूपच बसलाय, खूप म्हणजे खूपच. हे बघा, एवढे सर्व तयारी केलेली आहे, मजा मस्ती झाली 2 दिवस, त्यामुळे आवाज बसलाय. आणि आज आपला आहे शिमगा. तर भवनीला सुरुवात झाली. आपला ब्लॉग सुरू करायला लेट झालं कारण की गडबड होती भरपूर. तर भावाला बोललो चालू करतो कसं तरी. आता चालू केलं. ऊन पण इतका आहे की 2 दिवसात मुंबईवर येऊन काळे पडलोय. आता पहिल्यापासून काळा आहे, पण मी आत्ता काळा पडलोय. तर बघा, आता भवनीला सुरुवात झाली आहे. बघा, देव ह्या घरात आहे. आपण पुढे दाखवू किती असे घरं घेतात, भवनी कशी होते आपण नक्की दाखवूया. तर आणि हे बघा, रात्री इथं खूप धुमशान आहे. रात्रीचा हा सीन तुम्हाला बघायला भेटेलच. इथे पालखी नाचवणार. आणि 2 मिनिटं नाश्ता आला. आम्हाला द्या. हा, टाक टाक. बघा, नाश्ता भेटला. भाव भेटला काय तुला? अरे भेटणार. थंड नाही रे. आणि हा, एक गोष्ट सांगायची राहिली. आज माझे 1K कंप्लीट झालेले आहेत. इतनी खुशी त्यामुळे तुमचे सर्वांचं धन्यवाद. तुम्ही मला सपोर्ट केलात. तुमच्यामुळे माझे एक 1K झालेले आहेत. असाच सपोर्ट असू द्या. 5K झाल्यानंतर आपण केक कापणार, नक्कीच कापणार. तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती कोण नवीन असेल सबस्क्राईब करा. आणि आज भावाचा आवाज थोडा खराब आहे, थोडा ऍडजस्ट करून घ्या. खराब झालाय. आणि बघा, हा शाबाश. जाईल तिकडं नाश्ता, आम्हाला जाईल तिकडं. हा, भाव सुट्टी मारून आलाय. तर कंटिन्यू दाखवतो. आता भवनीला जाईन तेव्हा तुम्हाला पुढे दाखवतो व्हिडिओ. कंटिन्यू बघत राहा. स्ला अशा पद्धतीने प्रत्येकाच्या घरात घेऊन जातो. मित्रांनो, आता आरज वगैरे लावली जाईल इथे. बघा, नवस लावले जातील, नवस फेडले जातील. बघूया आता पुढे. हे आमचे गावठी आहेत, दत्तारामजी भोले बाबा. गडबड बघा किती असते असे. आरज लावताना तुम्हाला दाखवतो. होते मनावते. आज जावई गणेश पवार यांनी तुझ्या चरणावरती घराबद्दल नवस बोलला होता. घर पूर्ण झाला तर 5 नारळाचा तोरण, 1,200 रुपये, 100 रुपये दक्षिणा हे तुझ्या चरणावरती आलेले आहे. तुझा घर, त्यांचा घर झालेलं आहे. त्यांच्या घरामध्ये काही दोष असेल तर बाबा बाजूला करून अजून बी आज त्यांच्या घर चांगल्या, कुटुंब चांगला वाढला पाहिजे. ते एका घराच्या मागं काही केलेस असेल बाजूला कर आणि त्यांच्या घरांना सुखाची संभाला राम देकडं या. तर मंडळी, मी पालखीकडून आलो घरी, कारण की आता आमच्याकडे पालखी येणार आहे. बघा, सर्व तयारी केली मी म्हणजे सर्व घरातल्यांनीच केल्या. बघा, इथं पालखी बसायला सर्व केलेलं आहे आम्ही. थोडी चुन्याची डिझाईन. इकडं नाश्त्याची सोय चालली आहे. हाय ब्रो. आणि बघा, ब्रो मुंबईवरून आलाय, ताक वगैरे घेऊन आलाय. नाश्ता घेऊन आला सर्व. आणि बघा, हे कटिंग मी केले. कसं आहे बघा, प्रॉपर कटिंग करून ठेवलं मी. नाश्त्याची सोय केली. तर देव थोड्याच अर्ध्या तासात
अर्ध्या तासाभरात आपल्या इथं येईल देव. तर देवालयावरती भेटूया. मित्रांनो, पालखी भर उन्हातून पुढच्या घरात चालले. त्या घरानंतर आपला घर आहे. जाऊया आता खालती. बघा मागे बघा, पब्लिक बघा, ऊन बघा, ऊन कोकणातला ऊन. चाललो आम्ही आता खालच्या घरात. त्यानंतर पालखी भेटूया. चला चला सावकाश सावकाश. ऊन एवढा आहे की धावायलाच लागतंय. चला सावकाश सावकाश. गाड्या ना तोडू नका. चला चला चला. आले खालच्या घरात. त्यानंतर आपल्या घरात पालखी येणार आहे. तर चला जाऊ. बाय बाय. तर मंडळी भरपूर टाईम नंतर आता चालू केलं आहे. कारण की दुपारचा ऊन इतका बेफाट होता ना, अक्षरशः व्हिडिओ पण काय बनवायचं आणि काय नाही असं झालं होतं. आत्ता दुपारनंतर 2:30ला आमचा देव बसला. त्यानंतर घरी जाऊन थोडं झोपलो. दिसतंय झोपलं ते. आणि आत्ता आलो आहे. संध्याकाळी 4 वाजायला 5 वाजायला आले. आत्ता ब्लॉग चालू केला. थोडंसं फ्रेश वाटतंय. तर आता पुढच्या घरात आला होता देव. आम्ही मागून आलो आहे. आणि आता झालं आहे इकडनं आता निघू. बघा इकडे सर्व मंडळी आहे. बहुतेक जेवढी सकाळी मंडळी होती त्यातली फक्त 50% राहिलेत. बाकी सर्व गायब. इकडे भावाचे फोटोशूट चालले. बहुतेक मंडळी गायब झाले. आता राहिलेत ती नेमकीच. आता नंतर थोड्या टायमानंतर 6 नंतर पब्लिक येतील. तर आपली व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. म्हणजे तुम्हाला समजेल कसं काय असतं आणि कसं नाही. चला. आपण बघू शकता किती जल्लोषात तयारी चालू आहे. हां आता बघ. आता तुझी व्हिडिओ काढतो. आता काढ बाहेर रांगोळी. तयारी ओके झालेली दिसते आपली पूर्ण. मोरया लाईट्स. रात्री धुमशान आहे इकडे. हे बघा पुरी रांगोळी काढतायत. असे मी व्हिडिओ काढायचं काम करतो आहे. बाकी करत नाही. ए चुना आणून द्या रे याला. सोम चुना दे रे. चुना देस संपला काय रे जरा. हा बघा वातावरण पूर्ण शांत झालंय. रात्री इथं फुल मजा येणार आहे. सर्व ढोल पब्लिक सर्व फुल असणार इकडं. ब्लॉग कंटिन्यू बघा.